आता अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात. त्या चर्चेची काही मला माहिती नाही. ज्या अर्थी अजितदादा यांनी सांगितलं असेल 60 जागा, तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील. आणि मला वाटते काँग्रेसचे सुद्धा काही मंडळी येत आहेत असं सांगतायत, ते त्याला माहिती आहे. आणि मला वाटते ज्याने ते बोललेले आहेत त्याचा अर्थ आहे की त्या पद्धतीनं ही व्यूहरचना करतील. कारण काँग्रेसमधील देखील काही नाही, आपल्याला माहिती आहे की आता आपल्याकडे 7 पक्ष झालेले आहेत. आपल्याकडं राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मनसे, वंचित आणि अपक्ष. त्यामुळं उमेदवारांची मांदियाळी आहे. आणि तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लढती यापूर्वी झालेल्या आहेत. त्यामुळं कोण गेला की कोण मिळणार याचं काही गणित करायची गरज नाही, आपोआपच ते मिळतात. त्यामुळे फार कष्ट करण्याची आवश्यकता नाही. आता ज्याला मिळतील त्याला निवडून कसं आणायचं हे पक्षाने आता बघायची आवश्यकता आहे. खरं तर महायुतीच्या संदर्भात बघतो तर अजितदादांना महायुतीमध्ये घेऊन मोठी चूक झाली किंवा भाजपच्या देखील काही प्रवक्त्यांनी तशा पद्धतीची वक्तव्य असं बोलणं काय येतं. तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे. ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात. आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं. निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे. याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे. या तानाजी सावंतांनी काल एका सभेमध्ये शेतकऱ्यांना पैसे देऊन प्रश्न विचारता का अशा पद्धतीचं देखील एक वादग्रस्त होतं. नाही, अशी अनेक उदाहरणं त्यांची आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन निवडणुकीच्या तोंडावर याबद्दल आपल्याबद्दलचा संदेश वाईट जातोय याची दखल अतिशय सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर मालवणमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माफी मागितली. ही सगळी माफी मागत असताना त्यांनी काँग्रेसवर देखील टीका केली की सावरकरांची का माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे. त्यांचा पुतळा पडणं हे फार दुर्दैवी आणि मनाला क्लेशदायक होतं. त्यामुळे पहिल्यांदा अजितदादांनी संपूर्ण 13 कोटी जनतेची माफी मागितली. नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 100 वेळेला मी त्याच्या पायाला नाक घासलं तरीसुद्धा ते कमी पडतील अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांच्याप्रती आपली आदराची भावना व्यक्त केली. आणि काल तरी देशाच्या पंतप्रधानांनी त्यांनी अतिशय प्रांजळपणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल या घटनेबद्दल संपूर्ण देशाची आणि राज्याची माफी मागितलेली आहे. खरं तर माफी मागितली, मात्र देश माफ त्यांना संजय राऊत म्हणतात. कारण त्यामध्ये राजकारण त्यांना आणून तशा पद्धतीची माफी नाही, विरोधकांना हे म्हणावंच लागेल. परंतु जनतेला समजते. कारण आता हे काही कुणी जाऊन हे काही ही घटना घडलेली नाही. एक नैसर्गिक घटना होती. कुणाच्या मानवनिर्मित काही चुका असतील म्हणजे याचा अर्थ सगळ्या पंतप्रधानांनी केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं असं समजण्याने आता दुर्दैवाने ही घटना घडलीच नको पाहिजे होती. तर ही घटना घडलीच गेलेली आहे. आता त्यावर माफी मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. ती माफी आता आपण मागितली. पण संशय कल्लोळ उठलेला आहे. कारण तिकडे प्रश्न उपस्थित केला की घटना घडल्यानंतर 10 मिनिटात वैभव नाईक ते कसे पोहोचले. नाही, त्यांच्या मनातली जी शंका असतील त्याचंही निरसन होणं आवश्यक आहे. मला वाटतं त्याची पोलीस चौकशी करतील. खरीप हंगामात खरं तर काही माहिती माझ्याकडे नाही. म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 80% शेतीचा पीक पुरवठा आमची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँके करते. 20% बाकीच्या इतर बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि इतर बँका करतात. आणि अशी एकही तक्रार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही. राज्यातल्या शेतकऱ्यांची नाही, मला माहिती नाही. मी माहिती घेईन. शिरोळ तालुक्यामध्ये पालकमंत्री म्हणून काय आम्ही तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते. अनेक अहवाल प्राप्त झालेले आहेत. जिथं तक्रार आहे मी तिथे चौकशी करून तात्काळ करण्याचे आदेश देईन. देशाचा GDP जो आहे तो कसा हे बघा, GDP हा दरवेळेला वाढतोय. आता या 3 महिन्यामध्ये तिमाहीत काय झालंय, काहीतरी पाऊस याचा परिणाम वगैरे होत असतो. एकंदरीत वर्षाचा GDP काय हा महत्वाचा आहे. खरं तर KDC बँकेचे आज वार्षिक देशाचे गृहमंत्री येणार अशा पद्धतीचं चर्चा होतं. काय नेमकं झालंय ते. देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेब यांना आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विस्तारीकरण इमारतीचं उद्घाटन आणि शेंडा पार्कमध्ये आपण जे
1000 बेडचं हॉस्पिटल जे मंजूर केलेलं आहे त्याचं भूमिपूजनाला यावर्षी विनंती केली आहे. त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलेलं आहे. थोडंसं त्यांच्या व्यस्ततेमुळे अजून तारीख मिळालेली नाही. लवकरच तारीख मिळेल. साहेब, समरजित घाडगे 3 तारखेला आता एकंदरीत पवार साहेबांचा दौरा 3 तारखेला होता. मी अनेक वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे की 25 वर्ष वय झालं की प्रत्येकाला विधानसभा लोकसभा लढण्याचा अधिकार आहे. त्यामुळं ते गेल्या वेळेला लढलेले होते आणि मगाही सांगितल्याप्रमाणे उमेदवार असतातच. एवढं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. शेवटी जनतेच्या मनातला कौल आणि रिझल्ट याला फार महत्त्व आहे. तो प्राप्त कसा होईल यासाठी आम्ही विचार करतोय, प्रयत्न करतोय. पवार साहेबांनी विशेषतः दिल्याचं दिसतंय. ते स्वतः नाही सगळीकडे लक्ष दिलेलं आहे. त्यांना जिथे जे उमेदवार आहेत त्यांना लढवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. हे राजकारण आहे, त्यामध्ये होणारच, त्याला काय इलाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून या ठिकाणी उमेदवारी आता ही जागाच पवार साहेबांची असल्यामुळं ती त्यांना उमेदवार पाहिजे. उमेदवार मिळालेला आहे, लढती होणार आहे, जनता ठरवणार आहे, जनतेनं ते ठरवलेलं आहे. लातूरमध्ये भाजप आता तेच सांगितलं ना, त्याबद्दलचा निर्णय हा पंतप्रधान आणि अमित शहा साहेबांनी घेतलेला होता. वास्तविक त्या दोघांनी ह्यांना विचारला पाहिजे होतं, ते विचारलं नाही असं मला वाटते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.